स्टुडंट, आज आपल्याला बघायचं आहे सिलेंडर. हा आहे तुमचा सिलेंडरचा शेप. या सिलेंडरचे तिघही फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आज आपण बघणार आहोत सिलेंडर विषयी. सिलेंडरचा एक एक फॉर्म्युला तुम्हाला ट्रिकने मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत तुमचा कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. हा फॉर्म्युला कसा तयार झाला आपण ट्रिकने बघूया. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जो कर्व सरफेस एरिया म्हणजे काय आहे, हा तुमचा कर्व सरफेस एरिया काय आहे तुमचा, तो सर्क्युलर आहे. म्हणून मग कर्व सरफेस एरिया तुमचा कसा तयार झाला, हा जो आहे हा म्हणणार तुम्ही सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया. मग तो सर्क्युलर आहे. मग सर्क्युलर आहे म्हणजे याचा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय येईल तुमचा 2πr. हा काय आहे सर्क्युलर आहे म्हणून याचा फॉर्म्युला काय येईल तुमचा 2πr. आणि याला काय आहे, ज्यावेळेस असे सर्कल आपण एकमेकांवरती असे रचत जातो त्यावेळेस तुमचा सिलेंडर तयार होतो. म्हणजे याला काय आहे, इन शॉर्ट इथे हाईट पण आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कर्व सरफेस एरिया काढायचा असेल त्याला इंटू हाईट करावीच लागणार आहे. म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय झाला फॉर्म्युला तुमचा 2πrh. कसा तयार झाला, क्लिअर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किंवा LSA लॅटरल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जरी विचारलं तर फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा सेम 2πrh.